हाय गाईज, आज बनवतो आपण बटाट्याची स्नॅक्स रेसिपी. ती काय बनवतात ते बघूया आणि त्यासाठी काय काय लागते ते पण बघूया. इथे आपण 2 बटाटे किसून घेऊया. हे बघा, इथे आपण ह्या बटाट्यांना आधी शिजवून घेतलेलं आहे. आता ह्यानी आता आपण आहे बघा अशा प्रकारे किसून घ्यायचे आपल्याला. किसून झाली. इथे आता आपली बटाटे खिसून झालेले आहेत, बघू शकता तुम्ही. आता आपण त्यात काय काय टाकते ते बघूया. कोथिंबीर घेतले भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही. हिरवी मिरची आपण चिरून घेतलेली आहे. त्यानंतर इथे जिरेपूड घेतोय, थोडासा व्हाईट पेपर, मग घेऊया मिरची पावडर, चिली फ्लेक्स, ऑर्गॅनो आणि मीठ. आता आपण त्यात घेऊया बेसन, 2 चमचे. मग घेऊया तांदळाचं पीठ. आता आपण ह्याला एकत्र कालवून घेऊया. असं मस्तपैकी त्याला मळून घ्यायचं आपल्याला. गोळा करून घेऊया. नाही बघा, इथे आपण गोळा बनवून घेतलेलं. थोडंसं तांदळाचं पीठ घेते, नरम आहे ना. ते एकत्र करून घेऊया तांदळाचं पीठ आपण. झालं आहे. इथे तर आपला गोळा रेडी झालेला आहे, बघू शकता तुम्ही. हे बघा, इथे आपण गोळा करून घेतलेला आहे. छोटे मोठे असे करायचे. असे आपण गोळे करून घेतले आहेत, बघू शकता तुम्ही. असे सर्व आपण गोळे करून घेऊया. आता आपण इथे आता आपण पोली पाट घेतलंय, त्याला थोडंसं तेल लावलंय. आता आपण एक गोळा घेऊया, त्याला असं आपल्याला फिरवून घ्यायचंय. किती साईजचं करायचं आपल्याला तसं. एवढ्या साईजचं आपल्याला करून घ्यायचंय. एकाच साईजचे पाहिजे असं काय नाही, छोटे मोठे. असे सर्व बनवून घेऊया आपण. हे बघा, इथे आता आपण करून घेतलेले बघू शकता तुम्ही. इथे आपण तेल तापवायला ठेवलेलं, आता त्यावेळेस आपण टाकून घेऊया. तेल आपलं गरम झालेलं आहे.
ह्यांना आता आपण फ्राय करून घेणार आहोत. इथे आपण पलटी मारून घेते. मस्त ही कलर आलाय बघू शकता तुम्ही. गॅस कमी करते, मिडियम गॅस होता. चांगले फ्राय झाले पाहिजे आपले पण. मस्त असा कलर आलाय बघू शकता. चांगले झाले पाहिजे ते. आता काढून घेऊया. तेलकट नाही आहेत. हे घालते. हे पण आता आपण असे सेम फ्राय करून घेऊया. इथे आता गरमागरम मस्त आपलं रेसिपी रेडी झालेली आहे बघू शकता तुम्ही. तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा, तुम्हाला पण नक्की आवडेल. थँक्यू.